आज आपण चर्चा करतोय। खरं म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला एकूण सगळा आंदोलनाचा भाग, या सगळ्या आंदोलनाच्या भागामध्ये आजच्या सभागृहामध्ये सुद्धा काही ठोस निर्णय आपण समाजाच्या दृष्टीने द्यावेत आणि त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र विशेषतः मराठा समाज आपल्याकडे खूप अपेक्षेने बघतोय। मराठा समाजाच्या एकूण सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी सातत्याने झटणाऱ्या अनेक अनंत अशा पद्धतीच्या सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आपण सगळेजण चर्चा करतोय। अध्यक्ष महोदय, 2014च्या दरम्यान मी या सभागृहाचा सदस्य झालो आणि सभागृहाचा सदस्य झालो त्यावेळेलाच राणे समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय बाबांनी निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी घेतलेल्या अध्यादेशाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाची सुरुवात झाली होती। मराठा आरक्षणाची सुरुवात झाली, काही पोस्ट निर्माण झाल्या, त्या सगळ्या पोस्ट निर्माण झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्या पोस्टवरती एका बाजूला नवीन सगळी मराठा समाजातली मुलं नोकरीला लागायला लागली आणि दुसऱ्या बाजूला हायकोर्टाचा एक निर्णय आला की ज्या हायकोर्टाच्या निर्णयामुळे आमचं ते आरक्षण रद्द झालं। परत कायदा करावा लागला आणि 2019च्या परत 2018-19च्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली याच सभागृहानं एकमतानं सगळ्या पक्षातल्या सगळ्या आमदारांनी सुद्धा अत्यंत एकमतानं सर्व आमदारांनी त्याला संमती दिली आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कायदा पारित केला। आता त्या कायदा पारित झाल्यानंतर परत आणखीन धावपळी सुरू झाल्या। त्या 2019च्या कायद्यानंतर सुद्धा परत त्या कायद्याला आणखीन चॅलेंज झालं, सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक लोक गेले आणि त्या सगळ्यानंतर हा कायदा रद्द झाला। कायदा रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाजामध्ये ज्या पद्धतीचा असंतोष अशा पद्धतीचा तयार झाला, लाखोंचे मोर्चे सुरू झाले। आपण सगळ्यांनी बघितलं की या देशात नव्हे तर जगात इतिहास होईल अशा पद्धतीचे 57 मूक मोर्चे सुद्धा मराठा समाजाने काढले। या सगळ्या मोर्चांच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने मराठा समाजातला उद्रेक आपण सगळेजण बघतोय, त्या सगळ्या उद्रेकाला जर वाट मिळायची असेल तर निश्चितपणाने या आरक्षणाच्या भूमिकेवरती अत्यंत ठोस अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेणं अपेक्षित आहे। सरकारने घेत असताना सर्वपक्षीय संमती करून त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक यापूर्वीच्या सगळ्याच पक्षाच्या सर्वच मान्यवर नेत्यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेला ज्या पद्धतीने पाठिंबा दिला त्याच पद्धतीची भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये ज्या ज्या कायदेशीर प्रक्रिया असतील त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने जी कोर्टातली भूमिका असेल ती पार पाडण्यासाठी सरकारने भूमिका घेणं अपेक्षित आहे। ती भूमिका घेत असताना यापूर्वी ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी या 2 वेळच्या कायद्याच्या सगळ्या निर्मितीसाठी धावपळ केली, खरं म्हणजे आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना छोट्या मोठ्या कामाच्या निमित्तानं माणसं जोडावीत आणि समाज जोडावीत अशा पद्धतीची भावना ठेवून आपण सगळेजण काम करत असतो। परंतु असं का झालं मला कळत नाही की एका बाजूला छोट्या मोठ्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या विकासाच्या कल्पनांपासून समाजाला वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही सुविधा देतोय त्यातून माणसं जोडणाऱ्या ह्या सभागृहामध्ये सुद्धा 2 वेळेला कायदा पास झाल्यानंतर त्यानंतर सुद्धा या कायद्याच्या अगेन्स्ट ज्या वेळेला कोर्टात अनेक लोक गेले, याच विधानसभेने ज्या पद्धतीने कायदा संमत केला त्या कायदा संमत केल्यानंतर खऱ्या अर्थाने या कायद्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाही व्हायला पाहिजे होती, परंतु त्या कायद्याच्या कारवाईपेक्षा सुद्धा कोर्टातल्या कारवाई अधिक झाल्या आणि आमच्या मराठा समाजावर खऱ्या अर्थाने अन्याय झाला। मी मराठा समाजातलाच एक प्रतिनिधी आहे, शिवसेनेचा आमदार आहे, परंतु त्याबरोबर मराठा समाजातला एक आमदार आहे। सातत्याने जी आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनामध्ये सुद्धा अत्यंत आग्रहानं अनेक जे काही तरुण काम करत होते त्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर या भूमिका मांडतोय। खरं म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या इतिहासामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, यापूर्वी जी काही घटनात्मक अशा पद्धतीची आरक्षण झाली त्या घटनात्मक आरक्षणानंतर ज्या वेळेला या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीची आरक्षणांच्यासाठी जी काही मागणी झाली आणि सरकारने निर्णय घेतला, आजपर्यंत असं कधीच झालं नाही। परंतु दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एखादा कायदा इथं संमत व्हावा आणि पलीकडच्या बाजूला वकिलांची फौज घेऊन तो कायदा संपूर्ण रद्द करण्यासाठी ज्या पद्धतीची प्रक्रिया पार पाडली जाते त्यामुळे सगळ्या कायद्याचा किस आपण काढतोय। इंदिरा सानीचा उदाहरण घेतलं जातंय, आणखीन काही 50% कॅप घेतली जाते, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु त्याबरोबर या सगळ्या पलीकडच्या बाजूला ह्या सगळ्या रोखणाऱ्या माणसांना सुद्धा कधीतरी आपण विनंती करायला पाहिजे। कोणतरी एक वकील उठतोय आणि सातत्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन समाजाला आणखीन भडकवण्याचं काम सुद्धा ज्या पद्धतीने करतोय, या सगळ्या वकिलांच्या असेल किंवा ज्या पद्धतीने अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणतरी असतील त्या सगळ्याच मंडळींना माझी विनंती आहे की आजच्या घडीला ज्या पद्धतीने मराठा समाजातला प्रचंड आक्रोश आपण सगळेजण बघतोय, समाज ज्या पद्धतीने मुद्द्यावरून गुद्द्यावरती निघालाय ते सगळं बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने या
समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून ठोस निर्णय घेण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय अजितदादा असतील या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करेन की ज्या पद्धतीच्या सगळेचे सगळे निर्णय आपण अलीकडच्या काळात घेतलेत त्या सगळ्या निर्णयांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठा समाजातल्या सगळ्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं आश्वस्त करण्यामध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगली भूमिका घेतली. वर्षभरापूर्वी आपण सगळ्यांनी अनेक वर्षाचा प्रलंबित असणारा ज्या पद्धतीनं सगळी मराठा समाजातली अधिसंख्य पदाची जी काही निर्मिती केली आणि 1500 मुलांना ज्या पद्धतीनं ठोस कायद्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा लोकप्रतिनिधी काय करू शकतात ते सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपण दाखवलं. मला खूप अभिमान वाटतो की 4थ्या मजल्यावरती आमदार निवासच्या तुमच्या नंतरची सगळे अभिनंदन करायला एका बाजूला छत्रपती संभाजीराजांच्याकडे आले तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे सुद्धा अभिनंदन करायला ही सगळी मुलं आली. खरं म्हणजे आता ही सगळी मुलं जी आहेत ती खूप अपेक्षेनं आजची ही सगळं कामकाज बघतायत. त्या सगळ्या लोकांना आपल्या सगळ्यांच्याकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. काय अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय? आम्हाला मराठा समाजाच्या कुणबींच्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी घेतल्यानंतर त्या सगळ्या नोंदींच्या प्रमाणे आपण जो काही निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीचा घेतला. मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेन की ज्या पद्धतीचा एक निर्णय आपण घेतला तो क्रांतिकारक निर्णय आमच्या सगळ्यांच्यासाठी आहे. खरं म्हणजे या सगळ्या निर्णयाच्या निमित्तानं महाराष्ट्रात सगळीकडे आपण कलेक्टर ऑफिसला कामाला लावलं आणि सगळ्याच्या सगळ्या नोंदी आपण घ्यायला लागलात. आपल्या ह्या नोंदींच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी नोंदी असणार आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा न्याय मिळणार आहे. मराठा समाजाचे 57 मोर्चे झाले आणि विधानसभेच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये 58वा मोर्चा मला असं वाटतं की त्यावेळेला नागपूरमध्ये येत होता आणि मला असं वाटलं की त्या नागपूरच्या मोर्चामध्ये सुद्धा अनंत लोक येतील कारण आमच्या सगळ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, जालना, औरंगाबादला लाखोंचे मोर्चे बापू झाले होते आणि ते मोर्चे झाल्यानंतर ज्या पद्धतीनं इथला मोर्चा येईल असं वाटलं पण नागपूरमधल्या मोर्चाला ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात उठाव झाला तसा झालाच नव्हता. आमच्या लक्षात येणार नेमकं चुकलंय काय तर आमच्या नंतर लक्षात असं आलं की इथले सगळेचे सगळे मराठे हे बऱ्यापैकी कुणबी समाजातल्या कुणबी मराठा असल्यामुळे निश्चितपणानं त्या सगळ्या लोकांना याचं गांभीर्यच नाही. जर हा आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय सुद्धा घेतला तर निश्चितपणानं या निर्णयाच्या अनुषंगानं अनेक लोकांचा आजच्या घडीला आमच्या सगळ्यांचा प्रश्न सुटेल. मी कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरला संस्थान काळामध्ये ज्या पद्धतीच्या एकूण सगळ्या नोंदी होत्या त्या सगळ्या नोंदींच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला ही माहिती घेतली त्यावेळी कोल्हापूरच्या 1901च्या जनगणनेनुसार 3,83,216 कुणबी असल्याची नोंदी आहेत. बॉम्बे रेसिडेन्सीचं गॅझेट जे आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या सगळ्या नोंदी त्याबाबतची सूचना आपण कलेक्टरना स्पष्टपणे सांगितल्या तर निश्चितपणानं आमच्या अनेक लोकांचे प्रश्न सुटणार आहेत. आता याच्यामध्ये आणखी मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करू इच्छितो की आपण या सगळ्या कामाबद्दल जे काही आदेश दिले त्या कामाच्या सगळ्या आदेशामध्ये ज्या पद्धतीनं पुरातत्व आपला हे जे काय आपला ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं त्या सगळ्या मंडळींनी या सगळ्या कामाचे गतीनं काम करायला पाहिजे त्याच्यासाठी कलेक्टर ऑफिस कडून आणखीन मनुष्यबळ घेतलं पाहिजे. या सगळ्या मनुष्यबळाच्या माध्यमातून लवकरात लवकर ह्या नोंदी ज्या असतील त्या नोंदी असणाऱ्या सगळ्या लोकांना दाखले देण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण तत्परता निर्णय घेण्यात दाखवली तशीच प्रशासनानं जर काही काम केलं तर या सगळ्या आंदोलनातल्या अनेक लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा न्याय मिळणार आहे. या सगळ्या न्यायाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने जी काही भूमिका घेतलेली आमचे सगळे या आंदोलनातले लोक आहेत त्या सगळ्या लोकांना सुद्धा खूप आश्वस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेताय. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं आपण सगळे काम करतोय आपल्या माध्यमातून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन या मराठा समाजाला आरक्षण देणारच अशा पद्धतीची भूमिका घेतली. कायदेशीर अडचणी प्रचंड आहेत. सुप्रीम कोर्टाचे निर्णय अनेक आहेत. केंद्र शासनाने कायदा करायला पाहिजे त्याच्यामधल्या अनंत अडचणी या महाराष्ट्राच्या सभागृहातले सगळेचे सगळे जाणते लोक अडचणी समजून घेत आहेत पण त्याच्याही पलीकडे प्रयत्न प्रामाणिक आहेत आणि त्या प्रयत्न प्रामाणिक असल्याबद्दल सुद्धा मी मनापासून सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं या सभागृहातल्या सर्वच मान्यवरांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं एका बाजूला हा प्रश्न सोडवत असताना ज्या पद्धतीनं समाजामध्ये सुद्धा आक्रमकता वाढली त्या वाढलेल्या आक्रमकतेतनं कदाचित एखाद्या वेळेस मुद्दा सोडून आपण सगळीकडे जर बाजूला गेलो तर कदाचित आपल्या प्रश्नाचं गांभीर्य संपून जाईल. यासाठी सुद्धा समाजाला ज्या पद्धतीची सूचना द्यायला पाहिजे समाजाला ज्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आश्वस्त करायला पाहिजे आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यातलेच एक होऊन आम्ही सगळ्यांनी जायला पाहिजे ते सगळं करण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की सभागृहात काम करणारे अलीकडच्या आणि पलीकडच्या बाजूला असणारे सर्वच्या सर्व प्रमुख मान्यवर नेते असतील सगळे आमदार खासदार मंत्री असतील त्या सगळ्यांची जबाबदारी आता अशी आहे की समाज एकवटला असला तर त्या समाजाला योग्य ती दिशा देऊन राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळ्याच्या सगळ्या मंडळींनी ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे. शासनाच्या वतीनं सुप्रीम कोर्टातली क्युरेटिव्ह पिटिशन असेल वेगवेगळ्या पद्धतीची कॅप मोडून पुढे जायचं असेल तर काय करावं लागेल
आता सुद्धा अतिउत्साही लोक जे कोर्टात वकिलांची फौज घेऊन उभा राहिले त्यांना सुद्धा काहीतरी विनंती करावी लागेल. या सगळ्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजाला न्याय द्यायच्या दृष्टीने जे काही करावं लागेल ते करावं, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी जी काही भूमिका घ्यायला पाहिजे ती आदरणीय मुख्यमंत्री आणि सगळ्या सभागृहाने घ्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. खरं म्हणजे हे निर्णय घेत असताना काही निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी घेतलेत, पण त्याची अजून गती वाढली पाहिजे. सारथीची निर्मिती झाली, सारथीच्या निर्मितीबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा निर्मिती झाली. अहो 34% 32% ते 34% आमचा समाज, या 32% ते 34% समाजासाठी सारथीमधनं ज्या पद्धतीने काम आपण करतो ते इतकं मर्यादित आहे. खरं म्हणजे त्याच्यावरती मॉनिटरिंग करायला आज कोणच नाही आहे. एका बाजूला फक्त काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असल्यासारखं जे काही काम चाललंय त्याची व्याप्ती वाढवायला पाहिजे, त्याच्यावरती मॉनिटरिंग करून अजून चांगले फंड्स द्यायला पाहिजेत. कोट्यावधीच्या समाजासाठी ज्या वेळेला ही एक अपेक्षा दाखवून आम्ही काम करतोय त्यावेळेला निश्चितपणानं त्याच्यासाठी आवश्यक असणारे फंड्स द्यावे लागतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं आज सुद्धा सकाळी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी त्यांच्या कामाचं अनावरण झालं. एकूण 650 कोटीची कर्ज दिली, 650 कोटीची कर्ज एकूण दिली, पण ती कर्ज आहेत त्यातलं शासनाने काय दिलं हे बघितलं तर अजून प्रचंड काम या कोट्यावधीच्या समाजासाठी केलं पाहिजे. अजून सुद्धा तो परतावा जो येतोय तो परतावा गतीने मिळण्यासाठी, परतावा गतीने मिळण्याबरोबर 25 लाखाच्या पलीकडे जाऊन 5-5 कोटीपर्यंत सुद्धा गेलो आणि 10 कोटीपर्यंत सुद्धा गेलो तरी सुद्धा निश्चितपणे त्या समाजातल्या अनेक लोकांना चांगला न्याय देता येईल. यासाठी जे काही काम करावं लागेल ते करणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी सुद्धा आपण ठोस अशा पद्धतीची उपाययोजना केली पाहिजे. आरक्षणातून सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील अशातला भाग नाही, परंतु या समाजाला जर का अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या पुढे जायचं असेल, प्रगतीवरती न्यायचं असेल तर ज्या भूमिका घ्यायला पाहिजेत त्यासाठी सगळ्या पातळीवरती, सामाजिक पातळीवरती, शैक्षणिक पातळीवरती, आर्थिक पातळीवरती अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून या समाजामध्ये असणारी जी काय अस्वस्थता आहे ती अस्वस्थता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि सर्व उपमुख्यमंत्र्यांपासून सगळ्या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. मराठा समाजाला आरक्षण वेळेवर मिळावं, अत्यंत योग्य नियोजनबद्ध पद्धतीने चाललेल्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण सगळेजण काम करताय त्या सगळ्या कामाला लवकरात लवकर यश यावं. समाज अस्वस्थ झालाय, त्या अस्वस्थ असणाऱ्या समाजाला खूप चांगल्या पद्धतीचा दिलासा देण्यासाठी अत्यंत गतीने आपण सगळ्यांनी काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.